अजित पवार यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या पक्षाचे आमदार बबन शिंदे शरद पवार यांच्या भेटीला गेले। बबन शिंदेंच्या पुतण्याने 2 दिवसापूर्वीच शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती। बबन शिंदे मोदी बागेमध्ये शरद पवारांच्या भेटीला आले, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा होत आहे। अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी बालाजी पोद्दार हे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, कशा पद्धतीने अजित पवारांना आगामी निवडणुकांचा जर विचार केला तर या सगळ्याचा फटका बसू शकतो? नक्कीच माढा लोकसभेचे जे विद्यमान आमदार आहेत ते बबन शिंदे जे आहेत ते आता शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवारांसोबत राहण्याचा जो निर्णय आहे तो बबन शिंदे यांनी केला होता। सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांची ताकद चांगली आहे आणि ते वाढवण्याचा प्रयत्न लोकसभेनंतर होतोय। 2 दिवसापूर्वी बबन शिंदेचे जे पुतणे आहेत धनंजय शिंदे याने शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे घरातच बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि काल माढ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात जो महाविकास आघाडीचा मेळावा झाला त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता विधानसभा निवडणुकीचे गणित लक्षात घेता आज बबन शिंदे स्वतः शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। आणि माढा विधानसभा यामध्ये ज्या विधानसभा लढायच्या आहेत त्यामध्ये कुणाला विधानसभा निवडणूक लढवून द्यायची हाही प्रश्न आहे। आणि या सगळ्याची चर्चा आहे ती आता बबन शिंदे शरद पवार यांच्याशी करणार आहेत। मात्र अजित पवार गटाचे समर्थक आमदार एक एक करून शरद पवार हे आपल्या गळ्याला लावत असल्याचं पाहायला मिळते आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो अजित पवारांना बसणार आहे। कारण अजित पवारांची सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगली ताकद आहे। मात्र सोलापूर जिल्ह्यातले जे समर्थक आमदार आहेत ते मात्र शरद पवारांच्या भेटीला आलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता शरद पवार गटांमध्ये बबन शिंदे स्वतः प्रवेश करणार का काही तोडगा निघणार, अजित पवार यावर कसा निर्णय घेणार हे सगळं पाहावं लागेल। मात्र माढा विधानसभेमध्ये शरद पवार यांच्या पक्षाची ताकद वाढताना आपल्याला पाहायला मिळते।